नवीन 4 श्रमसंहिता व विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याबाबत केंद्र सरकारने कामगार कर्मचारी यांना संरक्षण देणारे सर्व कायदे मोडीत काढून नवीन 4 श्रमसंहिता आणल्या आहेत। त्यामुळे या देशात संघर्ष करून मिळवलेले कामगार कर्मचारी यांचे अधिकार आणि हक्क संपुष्टात येणार आहेत। या श्रमसंहितेमुळे जुन्या सर्व संघटना मोडीत निघणार असून नवीन संघटनांची नोंदणी करणे अवघड होणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हायर अँड फायर धोरण राबवले जाईल। कामगारांना भविष्यात संप करणे दुरापास्त होईल। जे संप करतील त्यांना तुरुंगात डांबले जाईल। युनियनचा निधी जप्त केला जाईल। प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन फंड कॉर्पोरेटच्या हवाली केला जाईल। ही कॉर्पोरेट त्यावर नियंत्रण ठेवून शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी हा फंड वापरतील। या 4 श्रमसंहिता कामगारांच्यासाठी नाही तर कामगार कर्मचाऱ्यांना कॉर्पोरेटचे गुलाम बनवण्याचे षडयंत्र आहे। कामगार कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क संपुष्टात येणार आहेत। महाराष्ट्र सरकारने शासनाच्या विरोधातील आंदोलने दडपण्यासाठी जनसुरक्षा नावाचे नवीन विधेयक प्रस्तावित केले आहे। या विधेयकामुळे सरकारच्या विरोधात आंदोलन करणे, सरकारच्या धोरणाच्या विरोधात बोलणे, आंदोलकांना मदत करणे, आंदोलनास निधी पुरवणे ही सर्व अपराधी कृत्ये ठरणार असून त्यासाठी 3 वर्षीय शिक्षा या प्रस्तावित विधेयकामध्ये आहे। त्यामुळे आंदोलन करणे, आपल्या हक्कासाठी लढा उभा करणे अवघड होणार आहे। सरकार आज जरी सांगत असेल की अर्बन नक्षलवाद मोडून काढण्यासाठी आम्ही हा कायदा अस्तित्वात आणत आहोत, पण त्याची व्याख्या त्यांनी केली नाही। हजारो हरकती येऊन सुद्धा त्या हरकतीचा विचार करायला सरकार तयार नाही। महाराष्ट्र आज वेगवेगळे महामार्ग प्रस्तावित आहेत, त्यापैकी शक्तीपीठ महामार्ग आहे। कोणाचीही मागणी नसताना, कोणीही तीही गरज नसताना महामार्ग करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे। या महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे। त्यांची जमीन द्यायची तयारी नाही। कारण त्या लाडक्या बहिणीपासून आपल्याला विधानसभेमध्ये मतदान मिळालेलं आहे। तर भगिनींनो, यापुढे लक्षात ठेवलं पाहिजे। आता ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, प्रत्येक घरोघरी संपर्कात असणारी माझी आशा भगिनी आणि अंगणवाडी कर्मचारी असते। मोदी सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे की या जर कर्मचाऱ्या बदलल्या तर तुमचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाहीये। त्यामुळे आता जे 6 महिन्याचं मानधन थकलेलं आहे, तुम्ही 3 तारखेची संधी बघताय। अरे तुम्ही आमदारांचं, खासदारांचं मानधन वाढवताय,
मी सूर्यमणी गायकवाड, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा कार्याध्यक्ष. आजचा मोर्चा देशभर आज संप आहे. 25 कोटी लोक संपावर आहेत आणि या सगळ्या 36 जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे. आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आज इथं मोर्चा काढतो. त्या मोर्चामध्ये आमची पहिली मागणी अशी आहे की केंद्र सरकारने जे कामगार कायदे जे जाचक केलेले आहेत, त्याच्या आधी जाचक केले आहेत, ते कामगार कायदे मागे घ्यावे. त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा FRSचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना खूप त्रास होत आहे. दिलेला एक होम रेशन जो आहार दिलेला असतो पालकांना, तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामुळे पालक घेत नाहीत. त्यामुळे FRS करत असताना त्या पालकांचा जाऊन फोटो घ्यावा लागतो. हे कशासाठी केलेलं आहे शासनाने? हे तातडीने बंद केलं पाहिजे. यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. सेविकांना संध्याकाळी 6-7, 7-7 वाजता पालकांच्या घरी जावं लागतं आणि ते फेस रिडिंग घेत असताना OTP द्यावा लागतो. OTP वेळेवर येत नाही. त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळं आमची शासनाला विनंती आहे की आजचा मोर्चा हा FRS बंद केला पाहिजे. पूर्वीप्रमाणे त्यांच्या सह्या घेऊन त्यांना THR दिला पाहिजे आणि THR हा चांगल्या प्रतिसाद दिला पाहिजे, अशी आमची मागणी. त्यानंतर गुजरात हायकोर्टाने निकाल दिला आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्या. तो शासकीय सेवेचा दर्जा त्यांनी दिला पाहिजे. म्हणून आजचा मोर्चा आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी द्या असं सांगितलं आहे, तरी हे सरकार त्याचा विचार करत नाही. ते ग्रॅच्युटी दिली पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि अंगणवाडी सेविकांवर जे अन्याय होतो, FRSच्या बाबतीत जो अन्याय होतो, त्याचं मानधन कपात केलं जातं, ते कपात करू नये ही आमची मागणी आहे. जर का हे लवकरात लवकर FRS बंद झालं नाही तर देशभर, महाराष्ट्रभर आम्ही तीव्र आंदोलन करू, हेच सांगायला आलो. आज कुठं आले, काय केलं नेमकं? आम्ही थाळीनाद करून ह्या सरकारचा निषेध केलेला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो. कारण अंगणवाडी सेविकांना जो त्रास होत आहे, वरून जे मिटिंग घेतात ते आणि सातत्याने डेप्युटी CO सांगतात, CDPO सुपरवायझरला सांगतात, सुपरवायझर खाली अंगणवाडीला एवढं ताणतात की आज अंगणवाडी सेविकांचं अक्षरशः BP वाढायला लागले, शुगर वाढायला लागले. त्या काम सोडायच्या भूमिकेमध्ये आहेत. ते बंद झालं पाहिजे. त्यांचं मानधन कपात केलं गेलं आहे, ते मानधन त्यांना मिळालं पाहिजे.